एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता। अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता। तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता। विठ्ठल 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 विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी वावरी संताजा, या हरी संताजा यार करी संताजा। मस्तक हे पायावरी वार करी संताजा, वार करी संताजा, वार करी संताजा। एक एका साह्य करू, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता। दोन तप पूर्ण झाले सप्ताहाला, ह्याच जागेवर का हो? काय 24 वर्षांपूर्वी परिस्थिती असेल, म्हणजे आज सुद्धा मी ज्या रस्त्याने आलो तो खराबच आहे। मला माहित नाही दुसरा असू शकतो बरं का चांगला, कार्यकर्ते नाराज होतील। मी ज्या डोंगराच्या कडेने आलो तोच मेन रोड आहे का? नाचती गाडी। मुद्दा असा आहे, 2025 मध्ये ही जर परिस्थिती असेल तर 24 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी असेल? त्या काळातलं रवलेलं हे बीज आहे 24 वर्षांपूर्वी आपल्या मोठ्या धाट्यांनी, आणि परंपरा अव्याहतपणे सुरू आहे।
मी परवा ते पुण्यातला ब्रँड आहे चितळे बंधू मिठाईवाले, आता सचिन तेंडुलकर ब्रँडिंग करताय त्यांचं बघा. ABP माझा लावलं की तेंडुलकरच येतात बाकरवडी घेऊन. बरोबर आहे ना. ते मी घेतलं होतं काहीतरी, त्यांचं बाकरवडी घेतली होती. त्या खोक्यावर त्यांनी काय लिहिलंय माहिती आहे? चितळे बंधू सिन्स 1950. त्यांनी असं लिहिलंय की आम्ही 1950 पासून काम करतोय, 1950 पासून. आणि आता त्यांनी ते अभिमानानं छापलंय, आता प्रॉडक्टवरच छापले, ते बॉक्सचे आता त्याच्यावर छापले त्यांनी. खरं आहे ना हो, सातत्याने आज 74 वर्ष झाली. एखादी कंपनी जेव्हा काम करते, एखादी संस्था, एखादा परिवार, एखादी संघटना, ते एक अभिमान वाटतोच. 25 वर्ष झाले की अभिमान वाटतोच, बाबा आम्ही सातत्याने काम केलं. ते जेव्हा वाचलं तेव्हा मला मनात असा विचार आला की आपल्या वारकरी लोकांनी ना गावात छाती काढून नाही, छाती फुगवून चाललं पाहिजे हो का. आपण 50 आणि 100 नाही हो, 700 वर्षाचे झालो आपण. म्हणजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून विचार केला तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून जर विचार केला तर 700, आणि जर मूळ परंपराच तपासली तर त्याही अगोदरची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, म्हणजे भगवान शंकरापासून ती सुरू झालेली सगळी परंपरा, त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी काम केलं. आणि आज तागायत वाडी वस्तीत टिकून हो. रस्ते होतील तेव्हा होतील, पण हरिपाठ सुरू आहे. काय बघा ना तुम्ही, हे योगदान आहे, हे धर्माचं योगदान आहे. धर्माचं हे धर्मप्रेम आहे. बाकी काही मिळवलं नाही मिळवलं, पण आपल्या लोकांनी धर्म टिकावला. म्हणजे परकीय आक्रमण सुद्धा होत होती ना, तेव्हा प्रसंगी स्थलांतर मान्य केलं, पण धर्मांतर मान्य केलं नाही. जागा सोडून, गावं सोडून आपली लोक काही निघून गेली. आपल्याला नाही का म्हणतात आम्ही पूर्वी तिकडं होतो मग इकडं आलो. हे ऐकल्यानंतर, पूर्वजांचा इतिहास सगळा ऐकल्यानंतर, जेव्हा पेपरमध्ये बातमी एखाद्या दिवशी येते की 5000 ख्रिश्चन झाला. आज काही पट्ट्यांमध्ये विशेषतः कोणते भाग येते तुम्ही बघा, 5-10 हजार रुपये दिले की लोक आपली धर्मांतरित व्हायला लागली. प्रॉपर्ट्या सोडून आपली हिंदू लोक बाजूला गेली, पण धर्मांतरण केलं नाही. हा आपला इतिहास आहे. सगळ्यात अवघड जर काय असेल तर एखादी परंपरा, एखादा संस्कार, एखादा विचार, शेवटी विचारांचा मिळून धर्म बनतो. विचार बदलला का धर्म बदलतोय. हे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव थोतांडे हो. आमच्या घरात 10 भाकरी केल्या तर त्यातली 1 भाकर गाईला दिली जाते, बरोबर आहे. आणि ह्याच देशात राहून काही लोक भाकरी सोबत गाय खातात आणि लोक म्हणतात सर्व धर्म समभाव. कसं सर्व धर्म समभाव होईल का. तर हिंदू धर्माचा विचार आहे की आई इतकीच महत्वाची, जर काय तर गाय. गावो विश्वस्य मातर. आणि हिंदू धर्माचे विचार असे तसे, म्हणजे अंधश्रद्धा तर विषयच नाही हा. आणि चला बा काहीतरी करू म्हणून एखादा नियम करून टाकू. अहो प्रत्येक विचाराच्या मागं काहीतरी शास्त्र आहे हो. हे दारात आपल्या तुळस पवित्र सांगितली, त्याचं विज्ञान जर त्याच्या मागचं पाहिलं ना, तर बाकीच्या वनस्पती 12 तास ऑक्सिजन देतात आणि 12 तास कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून जुनी लोक माझे झाडाखाली झोपायचं नाही. रात्रीची झाड म्हणतात ना, का रात्रीची झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात, गुदमरून मरशील. कार्बन डायऑक्साईड नाही चालत शरीराला, तो बाहेर सोडतो ना आपण. आणि तुळशी अशी वनस्पती आहे की जी 24 तास ऑक्सिजन सोडते. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झालं, बाहेरच पडता येईना, पण दारात तुळस होती म्हणून काढा करता आला.
मग कधी माहित होतं आपल्या पूर्वजांना की याला औषधी वनस्पती हाकेच्या अंतरावर पाहिजे का, याला नाही कुठं बाहेर जाता आलं तर पटकन पानं कुठं आणता आली पाहिजे. काय दृष्टिकोन आहे हो. गाय माता सांगितली उगीच नाही. मला प्राण्यांची थोडी आवड आहे. लहानपणीपासून जसं जसं चाललंय पुढं पुढं ती आवड माझी मी पूर्ण करतोय. मागं मी मांजरी आणल्या, मांजरी पर्शियन कॅट, त्या लांब लांब केस असतात. कबूतर आणले, विदेशी कुत्रा आणला. गाय तर आहेच आपल्या गोठ्यात पहिल्यापासून. आपल्याकडे गाय विकत पण नाही, दान दिली जाते बरं का महाराज. मला जेव्हा भेटायला माणसं येतात तर मांजरी पाहिल्या ना की म्हणतात महाराज मांजरी पाळल्या पण मांजरींचे केस लय घातक बरं का, सावध राहा. खरं आहे, मांजरीचे केस घातक आहे, आरोग्याला चांगले नाही. कोणीतरी येणार कुत्रं पाहिलं का म्हणणार महाराज कुत्रं पाळलं पण कुत्र्याचे लाळ लय घातक बरं का, सावध राहा. कबूतर पाहिले की म्हणणार कबूतर पाळली पण कबुतराचे पंख लय घातक, पोरांना त्रास होतो, सावध राहा. पण आजपर्यंत जो जो घरी आला आणि गोठ्यातली गाय पाहिली ना त्याने एकच वाक्य वापरलं, तुमच्या गोठ्यात गाय तुम्हाला काहीच कमी पडणार. मुद्दा फार महत्वाचा आहे की भगवंताने जेवढे म्हणून काही प्राणी बनवले मृत्यू लोकात, त्या प्रत्येक प्राण्याचे काही फायदे काही तोटे, काही फायदे काही तोटे. तुम्ही मांजर पाळा, काही फायदे काही तोटे. कुत्रा पाळा, काही फायदे काही तोटे. कबूतर पाळा, काही फायदे काही तोटे. माणूस पाळा, जास्त तोटे कमी फायदे. जगाच्या पाठीवर भगवंतानं एकमेव बनवली गाय, जिचा एकही तोटा नाही, सगळे फायदे. एकमेव. म्हणून तुम्ही कोंबड्या भरपूर पाळा, तुमचा व्यवसाय आहे ना तो परिसरात. पण जर किती गुंठ्यात होतो पोल्ट्री फार्म, 2 गुंठे 3 गुंठे 5 बजेटनुसार, किमान 5 गुंठ्यातला ज्याचा पोल्ट्री फार्म आहे त्याच्याकडे 5 देशी गायी असल्या पाहिजे. म्हणजे 5000 स्क्वेअर फूट मध्ये जर असेल पोल्ट्री फार्म तर 5 देशी गायी असल्या पाहिजे त्याच्याकडं. तुम्ही म्हणाल का, आता शेवटी होत असल पाप. मला माहित नाही बरं का, मी जास्त ज्ञानी नाही, पण जर होत असल पाप तर ती गोमातेचं रक्षण करून जे पुण्य होईल ना ते किमान बॅलन्स राहील. गाय पवित्रच आहे महाराज. तुम्ही बघा, असं चौकात माणूस उभा असू द्या, समोरून गाय येऊ द्या, माळकरी असू द्या नाही तर नसू द्या, हात लावित आहे. म्हैस आली तर नाही लावित का? म्हैस काही पवित्र नाही ना सांगितले, गाय पवित्र सांगितले. आणि आज मी तुम्हाला खरं सांगतो महाराज, शेतकऱ्याची जी वाताहत झाली ना आपल्या हिंदुस्थानातल्या, ही नव्हती अशी परिस्थिती हो. उत्तम होती शेती, मध्यम होता व्यापार आणि कनिष्ठ होती नोकरी. म्हणजे घोषणा काय होती, जय जवान जय किसान, जय किसान, ही घोषणा होती. इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता शेतकरी की आजही तुम्हाला सांगतो, एकदा दिवस मावळल्यावर आपली जुनी लोक बापूसाहेब झाडू देते नाही. बघा तुम्ही, समजा जर लहान पोरांनी झाडू वगैरे घेतला, तिसरा पारा म्हणतात त्याला, तिन्ही सांजा म्हणतात. झाडू जर घेतला ना, म्हातारी माणसं चांगली उचाकताय, झाडू ठेव, कळत नाही का तिन्ही सांजा झाल्या. तुम्हाला माहिती ही परंपरा का पडली? ही परंपरा पडण्यामागे एक कारण आहे. हा शेतकरी श्रीमंतच इतका होता की सोन्या चांदीचे दागिने कुठं पडलेले असायचे घरात, कुठं पण.
आणि मग अंधार पडल्यानंतर जर झाडलं तर ते अलंकार कचऱ्यात जायचे, झाडून. मग जुन्या लोकांनी नियम केला अंधार पडल्यावर झाडायचं नाही, आणि तो नियम अजूनही चालू आहे. मुद्दा काय, कधी झाडा ना आता. सापडलंच तर काय सापडणार आहे, केस नाही तर नख. काय वातात झाली राव, काय अवस्था देशाची की उत्तम झाली नोकरी, मध्यम झाला व्यापार आणि कनिष्ठ झाली शेती. शेतकरी डायरेक्ट तिसऱ्या नंबरला फेकला गेलाय. यांना जर म्हटलं ना शेतकरी हे चालेल काय, त्या स्टेटसला टाकतात मला रिक्षावाला पाहिजे. रिक्षावाला पाहिजे, शेतकरी नकोय. शेतकऱ्याच्या पुरीच्या बापाला पण नकोय, आणि तिला पण नकोय, आणि तिच्या आईला तर अजिबात नकोय. हे दुर्दैव आहे. कुठं चुकला हो आमचा शेतकरी? त्याने काय मसोबाला नैवेद्य नाही दाखवला का? त्याने दिवाळी दसरा केला नाही का? त्याने पाडवा केला नाही का? त्याने आईबापाची सेवा केली नाही का? त्याने सामाजिक योगदान, काय त्याचं चुकलं कुठं? त्याने काय कमी केलं? काहीच नाही चुकलेलं हो त्याचं. उलट माझा मुद्दा असा आहे की देशात सर्वात जास्त बरोबर जर कोण वागत असेल धर्माच्या दृष्टीने, परंपरेच्या दृष्टीने, संस्कारांच्या दृष्टीने, गावच्या गावपणाच्या दृष्टिकोनातून, तर सर्वात बरोबर वागणारा शेतकरीच आहे. मग त्याचं चुकलं कुठं? पटत असेल तर हो माना, त्याचं चुकलं कुठं माहिती आहे? ज्या गाईनं त्याच्या परिवाराला दूध पाजून मोठं केलं, ज्या गाईच्या शेण गोमूत्रानं त्याची शेती राखली, ज्या गाईच्या वंशानं त्याची शेती कसली, त्या गाईला हा शेतकरी वाचू शकला नाही. हा निसर्गाचा शाप आहे. गोहत्या प्रकारच नव्हता ना या देशात. मुघल आल्यापासून चालू झालं गाय कापायची, म्हणजे गाय कापणे हा प्रकारच नव्हता. आणि आपण परकीय आक्रमणकर्त्यांना थांबवू शकलो नाही. हे बसलेली इथं ही सगळी टिळ्यावाली, विचारा त्यांना, रोज गाड्या पकडतात. कधी कोपरा फुटतात, कधी गुडघे फुटतात, कधी चांगले ऍक्सिडेंट होतात पोरांचे. काय सापडलं? गोमांस सापडलं, गाई चालल्या कापायला. बरं, या गाई काय कसायांच्या दारात नाही मोठ्या होती हो, त्यांना राहायला घर नाही, गाई कुठं पाळतील? या गाई शेतकऱ्याच्या दारात मोठ्या होतात. मी तर परवा ऐकलं, गाईला जर वासरू झालं तर 300 रुपये तर द्यायला लागले हो. हे काय करायचे, जाऊ द्या खाटकाला. 300 रुपयात. अहो, त्याच्या आजा पंजाने आपल्या शेत्या कसलेल्या आहेत त्या वासराच्या, जे आपण कसायला पाठवू राहिलो. 300 रुपयात त्याच्या आजा पंजाचे आपल्यावर उपकार आहे. हे जॉन डियर आणि महिंद्रा काल आले हो, तेच बैल आपली नांगरणी करत होते, आपले वजे वाहत होती. पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वात मोठी मोहीम जर काय राबवावी लागणार आहे, तर ह्या देशामध्ये एक पण गाय कापली गेली नाही पाहिजे, यासाठी आंदोलनं करावी लागणार आहे. बघा, पुन्हा शेतकरी जर नाही श्रीमंत झाला तर तुम्ही मला सांगा, त्याचं चुकत कुठंच नाही. मग त्याला तळतळाट कुठून आहे नेमका? तर कायमच कुठून आलं की त्याच्याच वाट्याला दुःख आहे. आपण आई वाचवू शकत नाही. मला ते लॉरेन्स बिश्नोई जर भेटलं ना, मी त्याचा मुक्का घेणार आहे. लॉरेन्स बिश्नोई तुम्हाला माहित नाही अण्णा, अरुण गवळी टाईप आहे जरा. अरुण गवळी तर तुम्हाला माहित आहे, त्यांच्या टाईपचाच आहे, पण जरा ॲडव्हान्स व्हर्जन आहे. ते बारीक होतं. हे सलमान खान तिकडं शूटिंगला गेले होते. त्यांनी एक तासभर शांत बसा रे, हाऊसफुल झालंय ते, काय करते. थोडे थोडे पुढं सारखा म्हणजे जागा होईल, थोडं थोडं सारखा म्हणजे मग होईल जागा. या पुढे या, सारखा थोडं पुढं. जय श्रीराम.
शूटिंगला गेलं तिकडं, हरीणच मारलं. आणि त्या बिश्नोई समाजामध्ये हरिण फार पवित्र आहे. बिश्नोई समाजातच नाही, हिंदू धर्मातच हरिण पवित्र आहे. पण बिश्नोई समाजाची फारच श्रद्धा हरणावर. असं सांगतात की एखादी हरिणी प्रसूत होता होता जर कदाचित मृत झाली आणि ते बाळ, त्या बिश्नोई समाजातल्या महिला स्वतःचं दूध पाजून त्या हरणाच्या बाळाला मोठं करतात. एवढं त्यांच्या हरणावर श्रद्धा आहे, प्रेम आहे. ते सलमान खानने हरिण मारलं, इतकी ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्या बिश्नोई समाजाने मागणी केली, बाबा जास्त काय नाही, तुम्ही माफी मागा, आमच्या देवळात या, माफी मागा, विषय संपला, तुमच्याकडून चुकून झालं. आता काय तेव्हा हे धुंदीत होते, हे म्हटले नाही मागणार माफी. त्यांनी काही माफी वगैरे काही मागितली नाही. ते बारीक होतं लॉरेन्स बिश्नोई, छोटं होतं. त्याच्या इतक्या मनाला लागलं की आपल्या धर्माचा अपमान झाला, मी सलमान खानला ठोकणार. बारीकपणीच त्याने विचार असा केला की मी सलमान खानला ठोकणार. काय योगा यो, ते पोरग खरंच गुन्हेगार झालो. आणि छोटा गुन्हेगार नाही भाऊ, तो जागतिक दर्जाचा गुन्हेगार आहे. म्हणजे जगात त्याचं नेटवर्क आहे, कोणत्याही देशात त्याची टोळीची पोर आहे. टोळी तरी कशी काय म्हणता येईल, कंपनीच म्हणावी लागेल. त्याच्या कंपनीची कोणत्याही देशात पोर आहे. ते लागलं ना सलमान खानला मेसेज टाकायला, मी तुला मारणार आहे. सलमान खानची एवढी फाटली, त्याने डायरेक्ट बंगल्यालाच बुलेट प्रूफ काचा लावल्या. आत्ता परवा बातमी होती, बुलेट प्रूफ लावल्या डायरेक्ट बंगल्याला सुद्धा काचा. म्हणजे गोळी मारली तर काच नाही फुटली पाहिजे अशा काचा बसवल्या. कार मागवल्या बुलेट प्रूफ. टॉयलेटमध्ये गेले तरी त्यांना आजूबाजूला लॉरेन्स बिश्नोईच दिसतो. आहे का काय, पाणी प्यायला लागले तरी पाण्यात लॉरेन्स बिश्नोईच दिसतो. आता तुम्हाला कळालं नाही मी एवढा कशासाठी तुमच्या पुढं पसारा मांडला. त्यातून एक लय महत्त्वाचं काम झालं देशात. ते सलमान खानचं त्यांचं ते बघू पुढच्या पुढं आपण काय करायचं ते. पण एक लय महत्त्वाचं काम झालं, या देशातलं हरिण सुरक्षित झालं. अहो चालत जरी एखाद्या खाटकाच्या दारात हरिण आलं ना, ते म्हणाल हरिण दादा काही चहा दूध कॉफी पाला पाचोळा, पण जरा पुढं व्हावं, इथं थांबू नका. का, हरिण मारलं कर लॉरेन्स बिश्नोई ठोकतंय. काय झालं हरिण, अहो त्याच्या एक मेसेजमुळं काय आलं, देशात मेसेज पसरला की ते हरिण मारल्यामुळं चिडले. चुकून तरी हरिण मारील कोण बरं, ते त्याला ठोकायचं म्हणते आपल्यासारख्याला. हरिण सुरक्षित झालं ना. माझा मुद्दा असा आहे, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या पोरानं त्या लॉरेन्स बिश्नोईसारखं इतकं धर्मप्रेमी व्हावं, इतकं धर्मप्रेमी व्हावं की प्रत्येक हिंदू धर्मातल्या पोरांना सांगावं, आमच्या देशातली गाय कापली तर आम्ही ठोकणार. 300, 400, 500 रुपये पुरतात का हो? नाही ना पुरत. पण धर्म काल होता आज आहे आणि पुढं राहणार आहे. काय शिकवलं आम्हाला? धर्मच पाळायला लावला ना. धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय शिकवलं की धर्मच पुढं घेऊन चालायचा. आणि म्हणून आपले जे विचार आहेत, आपली जी तत्व आहेत, ती सगळ्या धर्मांची नाहीये. विचार बदलला का धर्म बदलतोय. आपल्या धर्मात जे पवित्र सांगितलं ते दुसऱ्या धर्मात सांगितलेच म्हणून नाहीये, उलट सांगितलंय. आणि आपल्याकडं काय पसरवला गेला नेरेटिव्ह, सर्व धर्म समभाव.
सगळे धर्म सारखेच आहे, नाही ना सारखे, वेगवेगळे. आणि वारकरी संतांनी जर महत्वाचा मुद्दा काय सांभाळला तर इथला जो मूळ विचार होता. आज तुम्ही सुद्धा कपिल मुनींच्या मंदिराच्या परिसरातली मंडळी, म्हणजे या गावाचा इतिहास मोठा आहे. प्रत्येक कल्पात सुरुवातीला कोण जन्माला येतात तर कपिल मुनी येतात. त्या मुनींचं अत्यंत पुरातन देऊळ आहे तुमच्याकडे. किती अंतरावर आहे ते? समोर जवळ आहे एकदम, फार पुरातन आहे ना. पुरातन अशा प्रकारचं ते देऊळ आहे. हा, म्हणजे आपल्या साधू संतांनी तो धर्म, तो विचार, ती संस्कृती जपवत असताना देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, त्यांनी पांडुरंगाच्या चरणी दृढ भाव ठेवला, धर्मावर प्रचंड निष्ठा ठेवली. आणि मग जे काम सुरू केलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, इमारत उभी राहिली. काय आज आपण अभिमानानं म्हणतो इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, हे आज आपण अभिमानानं म्हणतोय. पण वस्तुस्थिती काय? इवलेस रोप लावलं तेव्हा काय परिस्थिती होती? चौघच होते हो. ती आळंदी पंढरपूरची जी वारी आहे ना, जी जगात प्रसिद्ध आहे आज, ती वारी सुरू करणारे माणसं किती? 4. मला बऱ्याचदा एखाद्या गावात गेलो ना, तरुण मुलं भेटायला येतात आणि म्हणतात महाराज आम्हाला गावात परिवर्तन घडवायचं हो, पण काय करता, आम्ही 10 जण आहे, 10चे आम्ही 15 जण आहे, आम्ही 20च पोर आहे. मी त्यांना म्हणतो अरे लय झाले रे, 10 जण म्हणजे लय झाले ना. म्हणतो का? 700 वर्षापूर्वी 4च होते. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई, चौघच. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. चौघांनी सुरुवात केली. आज काय परिस्थिती आहे? समाजच समाज वारीला. मला परवा एक मावशी म्हटली वारी करायची पण रस्ता माहित नाही. म्हटलं अगं प्रस्थानच्या दिवशी फक्त आळंदीत जाऊन उभी राह ना, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेतात. कशाला रस्ता माहित पाहिजे? आणि आज अशी अवस्था आहे दादा, काही फारशी जाहिरात बाजी नाही. हा, कुठं तुमच्यापर्यंत नाही यावाच लागतंय. यूट्यूब चालू केलं ना, आलं आळंदीला यावंच लागतंय. पंढरपूर पे आओ ना, हा रमी पे आओ ना महाराज आहे. आज तिची सगळी संख्या वाढली. सोपं नाही दादा. जगात सर्वात मोठं काय आहे? तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणं, तुमची परंपरा, तुमची संस्कृती टिकवून ठेवणं, हेच जगातलं सगळ्यात अवघड काम. आणि त्यात आपण यशस्वी झालोय. धर्म संपवण्याचा काय एकाने प्रयत्न केला? किती लोकांनी प्रयत्न केला पण संपला. देवानं दिलेला शब्द पाळला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देवाने शब्द पाळला, मी धर्म संपवून देणार नाही. आणि बघा तुम्ही, रावणासारखा दैत्य माजला, भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला. कंसासारखा दैत्य माजला, भगवान गोपाल कृष्णांनी अवतार घेतला. आणि अब्दुल्लासारखा दैत्य माजला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला. आणि पाकिस्तानातले दैत्य माजले, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी अवतार घेतला. बघा ना, मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात बॉम्बस्फोट आहे का? आहे बॉम्बस्फोट? नाही. बिळात गेले सगळे आतंकवादी, बिळात जाऊन बसले. ते नको बाबा म्हणताय, ते सर्जिकल स्ट्राईक करते. धर्म आहे आपला, ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. सनातन म्हणून उगीच नाही म्हणत त्याला. अहो सोपं आहे. बाप जिवंत असेपर्यंत तर पोरांनी एकत्र राहावं का नाही? किमान बापाने जर 3 पोरं कष्टाने जन्माला घातले असतील तर तो जिवंत असेपर्यंत तर राहावं पोरांनी एकत्र. अहो नाही राहते हो. परवा मी 2 जावांचे भांडणं पाहिले, त्या वायला निघाल्या होत्या, विभक्त झाल्या होत्या. भांडण इतकं टोकाला गेलं होतं म्हणून मी म्हटलं झालं काय? म्हणे अहो सगळ्या वाटण्या झाल्या पण सिलेंडरची टाकी एकच आहे. म्हटलं मग भांडता काय? नाही दोन्ही म्हणत्या कापायची. वाटा करायचा टाकीचा,
त्याच्यावरनं वाच म्हटलं कापास तुम्ही राव, स्फोटच झाला पाहिजे, काला ठेवायची असली. पक्षप्रमुख जिवंत असेपर्यंत तर कार्यकर्त्यांनी एकत्र राहावा का नाही? नाही ना राहती राव. बिचाऱ्याने किती खाटाटोप केलेला राहतो, काय काय केलेलं राहतात, कोणत्या कोणत्या थराला गेलेला राहतो. ते सगळं करून बिचारा साम्राज्य उभं करतो आणि कार्यकर्ते नाहीच सांभाळत. पण हे बघा आपला धर्म. पंजाच्या गळ्यातली माळ आजाच्या गळ्यात आली, आजाच्या गळ्यातली माळ बापाच्या गळ्यात आली, बापाच्या गळ्यातली माळ पोरांच्या गळ्यात आली. आणि अभिमानानं सांगतात हो, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा देवा हा आमच्या वाडवडिलांनी आमच्यापर्यंत आणून ठेवलेला वारसा आहे. जे कधी बाप चांगला असला तर पोरं एकत्र राहतात, सगळेच थोडी विभक्त होतात. पोरं चुकीचे निघाल्यावर संतांनी शिव्या कोणाला दिल्या? आई बापाला दिल्या. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. आणि चांगली पोरं जन्माला आली, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पोरं वाह्यात निघाले का शिव्या आई बापाला, चांगली निघाली कौतुक आई बापाचं. ही आपल्या धर्माची संस्कृतीची पद्धत आहे. आपल्याला बाप चांगला भेटला. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं बाप इतका चांगला भेटला, इतका चांगला भेटला की ज्याने पहिल्यांदा जर सुरुंग कशाला लावला तर हिंदू धर्मांतर्गत जो जातीयवाद होता त्या जातीयवादाला सुरुंग लावला. त्यांना जात संपवायची होती आणि धर्म वाढवायचा होता. विश्व स्वधर्म सूर्य पावो, माझ्या स्वधर्माचा सूर्य विश्वात प्रकाशित होवो, इतकं मोठं स्वप्न पाहणारी व्यक्ती, ज्ञानेश्वर महाराजांसारखा मोठा विचार करणारा व्यक्ती जन्माला येणं मला वाटतं शक्य नाही. आज आपण ते मोटिवेशनल स्पीकर 2 आणि 2.5 तासाचे भरपूर एका व्यक्तीकडून पर्सनली पैसे घेतात. काय शिकवतात? तू करू शकतो. काय तू करू शकतो. आपल्या वारकरी संप्रदायाचा संस्थापक आहे की काय ते मोटिवेशनल असण्याचं एक टोक आहे, काय उंची आहे ती. मला सुखी व्हायचं म्हणत नाही, गावाला सुखी करायचं म्हणत नाही,
तर समस्त जगाला सुखी करायचंय. एवढा मोठा मोटिवेशनल स्पीकर जन्माला आलाच नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा आले. अवघाचे संसार सुखाचा करीन. आपण नुसतं म्हणतो, ते चालीत म्हणतो, पण त्याच्यात विचारात शिरत नाही. खोलात जर शिरलं ना तर आपल्या धर्माची उंची कळते की काय उंचीची लोक आहे आपली. करीन म्हणजे मी प्रयत्न करील त्याच्यासाठी, सगळं जग सुखी व्हावं म्हणून मी प्रयत्न करील. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एवढा मोठा विचार कुठला असू शकतो दुसरा? अहो सासू सुखी होऊ वाटत नाही, मेली पाहिजे वाटत, उद्या मारावा, काल्यापर्यंत सुद्धा राहू नये. काहींना सुनबाई मारावा वाटती, काहींना बाप मारावा वाटतो, काहींना पोरगा मारावा वाटतो, काहींना कीर्तनकार पाडावा चक्कर येऊन वाटत आहे. कुठं ज्ञानेश्वर महाराजांची उंची हो. अवघाचे संसार सुखाचा, सगळ्यांना सुखी करायचं, हा मूळ गाभा घेऊन जे ज्ञानेश्वर महाराजांनी काम सुरू केलं. आणि त्याच्यावर महत्वाचा मुद्दा जर काय केला तर पहिल्यांदा सुरुंग लावला जातीला. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. पहिल्यांदा त्यांनी लुटून लावली जात. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवना. या म्हटले आता. आणि आपण जर सगळ्यांपर्यंत आपल्या भारताचा इतिहास जर व्यवस्थित पोहोचवला नाही तर पुढच्या काळामध्ये नेरेटिव्ह पसरवणारी लोक पुढच्या पिढीचे डोके खराब करताय. मी तुम्हाला आजच सांगतोय. हे काही भागांमध्ये जय भीम जय मीम या ज्या घोषणा येत आहे, याला कारणीभूत आपण त्या पोरांपर्यंत पोचत नाही. लक्षात घ्या. त्यांची डोकी काय खराब केली माहितीये का? हा देश प्रचंड अन्याय करणार आहे, अत्याचार करणार आहे, त्रास देणार आहे. इथे प्रचंड वाद आहे. कोण म्हणताय आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणताय आम्ही क्षत्रिय, कोण म्हणताय आम्ही वैश्य आहे, कोण म्हणताय आम्ही शूद्र आहे. आणि त्यामुळे या देशातली लोक काही चांगली नव्हती. आणि मग त्या पुढच्या पिढीला असं सांगितल्यानंतर त्यांची डोकी खराब होतात आणि मग ती वेगळा विचार करायला सुरुवात करतात. त्या पोरांना आपण वारकरी संप्रदायाची काही परंपरा सांगितली पाहिजे की 700 वर्षापूर्वी एका दलित वस्तीत जन्माला आलेलं पोरग पंढरपुराच्या चौकात उभं राहिलं आणि चौकात उभं राहून म्हटलं, ए बाबांनो, काळजी कशाला करतात, तुम्ही जसे आहात तसे आमच्यात यान शुद्ध होऊन जा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोखा मेळा, चोखा मेळा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे. हे खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंड पिठी भावे चोखा मेळा, चोखा मेळा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. मी काय म्हटलो, चोकोबाराय महाराज दलित वस्तीत जन्माला आले ना, पण पंढरपुराच्या चौकात उभे राहिले आणि आरोळी देऊन सांगितलं सगळ्यांना, ए आता येडे असा शहाणे असा या ना राव आमच्यात आणि व्हा ना शुद्ध. तुम्ही म्हणाल चौकात उभे राहिले, तू पाहायला गेला होता का? मग आता दवंडी काय खोलीत दिली जाते का? दवंडी पिटी भावे दवंडी कुठं देतात? मेन चौकात देतात ना. कोण त्यांच्या पाठीशी? लई लई लोक येडी होती ना इथली, त्रास द्यायची ना कुणाला पण, बरोबर आहे ना. मग चौकात उभे राहून दौंडी वाजवून सांगताय म्हणजे यांना खंबीर आधार होता ना कोणाचा तरी.
आज 2025 चालले, एखादं पोरग धडात दडविधानं करीत असेल घाबरतच नाही, लोक समजून घेतात सपोर्ट मुंबईतून असेल, नसल मुंबईतून तर नागपुरातला असेल, दोन्हीकडचा नसेल तर बारामतीचं 100%. आणि बारामतीच्या सपोर्टचं वैशिष्ट्य आहे लवकर कळतच नाही आहे म्हणून, सुजल्यावर कळत इथं आणलं होतं बा. पण एकंदरीत एखाद्या तरुणाला काम करायचं असल्यावर त्याच्या पाठीवर हात ठेवून लाड मानणारा कोणतरी असावा लागतो, तेव्हा तो करू शकतो. मग या चोखोबरायांसारख्या व्यक्तिमत्वांच्या मागे त्या काळात कोण उभं राहिलं तर हे ज्ञानेश्वर महाराज. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाया वाटी. अहो नामदेव महाराज म्हटले नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लाव. आता ज्ञानाचे दीप जगातील प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात आपल्याला प्रज्वलित करायचे. आणि झाली ना दादा ती संघटना उभी राहिली ना, ती ताकद उभी राहिली ना. आता या बघा देवाच्या आसपासचे जे बडवे होते ते म्हटले काय चाललंय तुमचं, नाही म्हटले सगळ्यांना नाही आम्ही देवळात येऊ देणार. माऊली काय म्हटले तुम्ही आडमुटवानी वागत असाल ना, मी चंद्रभागेच्या वाळवंटात फड मांडील. अनेकांना वाटतं वाळवंटात गर्दी होती काय पंढरपुरात म्हणून गेले, कायची गर्दी तेव्हा ते माऊल. पण मग आपण फक्त पांडुरंगाच्या भावतालचे बडवे त्रास देत होते असंच जर सांगितलं तर पोरांचे काय होतील, डोके खराब होतील ना. त्यांना नाण्याची दुसरी बाजू सांगावं लागल. काय आपल्या गावाचं नाव कातरवाडी. लवकर आणला ट्रॅक्टर जरा, डाळबाटी आली वा. पदार्थ चांगला आहे बर, 5 स्टार मध्ये भेटत नाही तो, तो असंच सप्तात कुठंतरी मस्त आनंद घेता येतो. कातरवाडी. मी प्रश्न विचारला की कातरवाडी मधले सगळे लोक चांगले आहे का हो? तुम्ही म्हणा काय जोक मारता राव, सगळी लोक आमच्याकडे चांगली नाही, नाही ना सगळी चांगली काय नाही हो. मस्त कोणीच घरी नव्हतं पाहिजे ना. सगळी चांगली नाही. मी विचारलं मग कातरवाडीतली सगळी माणसं नालायक आहे का? तुम्हाला ओ महाराज नीट बोला, सगळी माणसं नालायक नाही. उत्तर काय, काही चांगली आहे काही वाईट आहे. गावात काही माणसं चांगली आहे काही वाईट आहे. आणि तोच काळ तोच देश तीच परंपरा तेच सगळा इतिहास आहे. समाजामध्ये काही चांगली माणसं आहे काही वाईट माणसं आहे. पण पुढच्या पिढ्यांना जर आपण वाईटच दाखवलं तर त्यांच्या नजरेआड चांगलं जाईल, त्यांचं चांगल्या गोष्टींकडे लक्ष जाणार नाही. आपण ओरडून सांगितलं पाहिजे की काही लोक जेव्हा अन्याय करत होते तेव्हा समाजातले काही लोक सगळ्यांना सोबत घेऊन चालले होते आणि त्यात महत्वाचा वाटा जर कोणाचा होता तो वारकरी संप्रदायाचा. म्हणून तर मग कुंभाराच्या घरात गोरोबा काका, माळ्याच्या घरात सावता महाराज, चांबाराच्या घरात रोहिदास महाराज, सामान्य कुळात जनाबाई, ही सगळी परंपरा सुरू झाली. आणि त्याने काय टिकलं, धर्म टिकला ना आपला. अवकापळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवान, मुखातला राम टिकून ठेवला वारकरी संप्रदायाने. या लोकांनी फक्त टाळ नाही कुठले वर्षानुवर्ष या मातीतला धर्म टिकावलाय. चोखोबरायांसारखं व्यक्तिमत्व संतत्वाला प्राप्त झालं, संत झाले चोखोबराय महाराज. आज आपल्याला जितके ज्ञानेश्वर महाराज महत्वाचे, जितके तुकाराम महाराज महत्वाचे, जितके सावता महाराज महत्वाचे, जितके गोरोबा काका महत्वाचे, नामदेव महाराज महत्वाचे, तितकेच संत चोखोबराय महाराज महत्वाचे. म्हणून मी जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे, मी जेव्हा म्हणतो ना मी हिंदू आहे तेव्हा मी बौद्ध पण आहे, तेव्हा मी जैन पण आहे आणि तेव्हा मी शीख पण आहे. की माझ्या हिंदुस्थानात माझ्या हिंदू धर्मातून जेवढे काही पंथ संप्रदाय धर्म निर्माण झाले ते सगळे हिंदूच आहे आणि ते आमचं हिंदुत्व आहे.
आमचा लढा परकीय आक्रमणकर्त्यांसोबत, आमचा लढा परधर्मीयांसोबत, हिंदुस्थानातल्या विचारसरणीसोबत आमचा लढा नव्हता, नाही, पुढं नसणार. नाही तर इच्छा आहे यावा पोरांच्या तोंडातून घोषणा याव्या, भीमशक्ती शिवशक्ती जिंदाबाद, जय भीम जय भीम. परवडणार नाही देशाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जेव्हा म्हणाले की काही लोकांचं मला आवडत नाही, मला वेगळा विचार करायचा आहे, मी धर्म परिवर्तन करतोय. अशा गुदगुल्या झाल्या काहींना. इस्लामिक पत्र यायला सुरुवात झाली की तुम्ही इस्लाम स्वीकारा, काय तुमच्या अपेक्षा आहे सांगा. ख्रिश्चन लोकांचे पत्र सुरू झाले, अहो ख्रिश्चन धर्मात या, काय मागणी आहे सांगा. बाबासाहेब म्हणाले आमच्यात भांड्याला भांड लागलंय, पण मी त्याच धर्मात जाणार आहे ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली, परदेशात झालेल्या निर्माण झालेल्या धर्मात मला जायचं नाही. जर वेगळा विचार केला असता ना, किती पळा तुमचा उमेदवारच लागत नव्हता. नाही केलं बाबासाहेबांनी सुद्धा तसं. धर्माला महत्वच दिलेलं आहे सगळ्यांनीच, आपल्या पूर्वजांनी, संस्कृतीला, देशाच्या परंपरेला, हिंदुस्थानाला. माझ्या बारक्या भावाचं लग्न जमवायचं होतं. एक स्थळ आलं आणि ते बसलं, मी बसलेलो होतो तिथं. ते बसले सगळे, टीमच्या टीम ती अख्खी पुढं बसली. काय घरामध्ये माया शिवराय पण आहे, अहिल्यादेवींचा फोटो आहे, भगवान बाबांचा फोटो आहे, सावता महाराज आहे, गोरोबा काका आहे, चोखोबाराय महाराज आहे. ती पार्टी इतकी कन्फ्यूज झाली. त्या पोरीचं चुलता उठलं, माझ्या जवळ येऊन बसलं, म्हटलं ओ तुम्ही नक्की 96 कोळी मराठाचे ना? म्हटलं मी 100% हिंदू आहे आणि हिंदू हीच माझी ओळख आहे. आणि हे ज्ञानोबा तुकोबांचं स्वप्न आहे. त्यांना जात संपवायची होती आणि धर्म वाढवायचा होता. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ते म्हटले जातीशी मला कर्तव्य नाही, मला ज्याच्या मुखात माझ्या भगवंताचं नाव आहे ना, तो माझ्या दृष्टिकोनात. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढवया सुख भक्तिभाव एक प्रमाण दाखवा की ज्याच्यात त्यांनी सांगितलं नाही नाही जात लय महत्वाची नाही. हो, जातीला कायम त्यांनी सुरुंगच लावला, पण धर्म महत्वाचा सांगितला. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. काय वाढला पाहिजे? धर्म वाढला पाहिजे. कुळाचारी नाम विठोबाचे. त्यांनी धर्मावर फोकस केलं, धर्म वाढला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो एक जात धर्म टिकवूच शकत नाही. बघा तुम्ही हिंदू धर्मातल्या एखाद्या जातीने सांगा आम्ही बघतो धर्माचं, बाकीच्यांनी डोक्यात टेन्शन घेऊ नका, नाही म्हणू शकत कोणतीच जात. जेव्हा सगळ्या जाती एकत्र राहतील तेव्हा धर्म टिकाल. हिंदू धर्मातल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळा जो आपला समाज आहे मूळ हिंदुस्थानातला रहिवासी समाज, हा जेव्हा जेव्हा एकत्र राहील तेव्हा तेव्हा धर्म टिकाल. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या 400 वर्षापूर्वी ही गोष्ट लक्षात आली की आपल्याला धर्म टिकवायचा असेल तर एकत्रच यावं लागल सगळ्यांना. पहिलंच एक एक
एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा. पण मी तुम्हाला विनंती करतो, या अभंगाकडे अभंग म्हणून पाहूच नका, या अभंगाकडे मंत्र म्हणून बघा. आपण मोठे होऊ, आपलं अस्तित्व टिकल. वाईट लोकांनी हा अभंग चांगला पाठ केला. दारुडे एका साह्य करू बरोबर जबाबदाऱ्या वाटून घेतात. कोणी कुरड्या बाजून आणायच्या, अहो साहेब पैशाला हातच लावित नाही, पण शिपाई 1 रुपयाची अफरातफर करीत नाही. बरोबर दिवसभराचं कलेक्शन संध्याकाळी साहेबाकडे पोच करणार, आणि ते वर्षानुवर्ष चालू आहे. त्यामुळे साहेब अडचणीत येत नाही. आणि शिपायांनी फॉर्च्युनर घेतली, मिळून खातात, मिळून मिसळून राहतात. चांगल्या लोकांना हे सूत्र कळत नाही हो. वाईट लोकांना बाकी काही घेणं देणं नाही, जगू. आणि चांगल्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, चांगले विचार आहे त्यांचे, पण तो नाही मोठा झाला पाहिजे, त्याचं नाही जास्त नाव झालं पाहिजे. विचार दोघांचे चांगले, दोघांना विकासच करायचा आहे, नाही पण त्याच्यापेक्षा मला जास्त करायचं आहे. स्पर्धा आहे चांगल्या लोकांमध्ये. तुम्ही बघा, तुमच्या गावात एक पोरग आहे, ते प्रत्येक गावात असतंच एखादं तरी. त्याचं बाजूनी केस कापित आणि मधले केस घट बसवल्यावर गहू कसे उगावतात. असं ते वर करतं, ते चांगले वर करते. ते बोटा बोटा आवडले कधी कधी राहतात वरती, वाटतच नाही हिंदुस्थानातलंय म्हणून. भुवई कापित, कधी त्याच्या तोंडात गुटखा, तंबाखू, दारू, वाह्यात एकदम. जीन्स पॅन्ट आहे ती गुडघ्यावर फाटलेली, इथं फाटलेली, खाली फाटलेली. आपण म्हटलं काय रे हे दारिद्र्याचे लक्षण, ते म्हणतात नाही फॅशन आहे. आपल्याकडे तर थोडं फाटलं तरी त्याला थिगळं लावायची लोक, पण ते जुनी लोक हा दरिद्री मानायची, ती फॅशन आहे म्हणते. गावात त्याच्या कोणी नादी लागत नाही बुवा. पुरींला पाहिलं का खोकरत, हॉर्न वाजवित, छेड काढीत. पुरी सुद्धा म्हणतात जाऊ द्या पिसाळलेलं कुत्रे मरल त्याच्या कारण. पुरी त्याच्या नादी नाही लागत ना, पिसाळले ते जाऊ द्या काय नादी लागतात त्याचे. गावातली चांगली लोक म्हणतात घाणीत हात घातले तर आपलेच हात खराब होतील, कुठं त्याच्या नादी लागतात, त्या विषय सोड. पण गावात एखादा असतो माणूस स्वाभिमानी असतो थोडासा, त्याला नाही सहन होत एखादी त्याची चुकीची घटना पाहिल्यानंतर रागाच्या भरात हात उचलला जातो आणि एक गालात मारतय बुवा. दादा ती एक गालात मारली ना, ते 20 मिनिटात 100 पोरं गोळा करतो. ते सगळे त्याचे ते गांजाडी बेवडे, कॉलेजच्या कट्ट्यावरचे, पानटपरीवरचे, धपाधप पोरांच्या गाड्या येतात गावात. कुठं आहे, आमच्या भाऊला मारलं तो बेवडा. भाऊशी वाकडं स्मशानात लाकडं सोडणार नाही. मग गावातली 400 आणि माणसं म्हणतात नका दादा जाऊ द्या, झालं असेल चुकून, घ्या ना मिटून, कशाला वाढवतात. ते म्हणतात नाही रिटर्न देणार. मारा ती पोरं दरवाजे तोडू तोडू आत शिरतात. आणि एक मारली होती ना, 2 मारतात आणि मग म्हणतात आता मिटलं. काय एकजूट आहे. पण तेच गावातल्या एखाद्या वारकऱ्याला जर कोणी चापट मारली ना, दुसरे वारकरी काय म्हणतात माहिती आहे का, याला गरजच होती प्रसादाची. ही एवढी मोठी शोकांतिका आहे की चांगली माणसं संघटित नाही हो, चांगली लय. पण आपल्या सहकार्याचं नुकसान झाल्यावर पेटून नाही उठत. त्यांना असं वाटतं बरं झालं कॉम्पिटिटर कमी झाला, आता त्याच्या तारखा मलाच मिळतील. आणि जेव्हा जेव्हा चांगली माणसं एकत्रित झालेली आहे, क्रांती झालेली आहे. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचा अभंग एका लेकराला कळाला हो. हे आज त्यांचं पुतळा कीर्तनात आलाय, धर्म मंडपात आलाय. 400 वर्षापूर्वी हाच विचार कळाला. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि केलं काम सुरू.
65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा पाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी, आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. काय केलं शिवरायांनी? ही पोरं कमावली हो. मग ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा तानाजी सोबत घेतला, नाव्याचा आमचा शिवा काशीत सोबत घेतला, रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला, सगळी पोरं सोबत घेतली. पोरं काय पेटून उठली, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. शेकडो वर्षाची गुलामगिरीच मोडून टाकली, डायरेक्ट संपूनच टाकली, डायरेक्ट भागवाच फडकावला. एकजुटीचा विजय होता तो. ते एकत्रीकरण इतकं मोठं होतं आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये ते एकत्रीकरण पुन्हा करणं गरजेचं आहे. ती धर्मनिष्ठा पुन्हा वाढवणं गरजेचं आहे. पोरांनी थोडं चांगलं खाल्लं पाहिजे. मी आयांना सुद्धा विनंती करतो की आपली पोरं शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्याला घडवायचे असते तर पोरांना कुरकुरे खाऊ घालून चालणार नाही. आता आपण जर त्यांना कुरकुरे खाऊ घातले ना ते भविष्य काळात कुरकुरच करणार आहे. गुडघे दुखताय, कंबर दुखताय, केस गळताय, पोरं व्हायना. वैताग तुम्हाला सांगतो जो वाढलाय एक खानपान बिघडल्यामुळं वाढलाय. आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टीमुळे पुढच्या काळात काम करावं लागणार. मी तुम्हाला सांगतो महिला मंडळाची कौतुक केलं पाहिजे, खूप कौतुक केलं पाहिजे. आज धर्मकार्य असू द्या, परिवार चालवणं असू द्या, घरची शेती असू द्या, सर्वात शिस्तबद्ध जर काम कोण करतंय तर आपला महिला वर्ग करतोय. आणि स्त्री संस्कृतीचा आधार आहे दादा. स्त्री बिघडली की संस्कृती बिघडते. आणि आपली जी संस्कृती टिकवली ती त्यांनी इतकी भारी व्यवस्थित टिकवली ना. पद्धतशीर घरातलं पूजापाठ असू द्या, घरातली स्वच्छता असू द्या, गावातला धर्मसोहळा असू द्या, विधानसभेच्या निवडणुका असू द्या. पुढच्या काळात आपल्याला म्हणतील का नाही काय माहिती मतदान करा. ते म्हणजे हाय की लाडक्या बहिणी. पद्धतशीर एक 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 पाऊल. माझी विशेषतः माझ्या ज्या भगिनी त्यांना विनंती आहे, आपल्या ज्या माता मावल्या होत्या या जीवनाचा आनंद घेत नव्हत्या, अशातला अजिबात भाग नाही, घेत होत्या. पण तो घेत असताना संस्कृती परंपरेपासून बाजूला नव्हत्या जात. त्या बघा शुक्रवार करायच्या, तुम्हाला आठवतं का उद्यापना असायची त्यांची, 7-8 बाया जमा करायच्या आणि ते त्यांचं चालायचं कार्यक्रम. भारी जेवण बनवायच्या त्या दिवशी. त्या शुक्रवारचा उपवास करायच्या, सोमवारचा उपवास करायच्या. सोमवारी महादेवाला जाऊन बेल वाहणार, तिथं अभिषेक करणार. एक श्रद्धा होती त्यांच्या अंतःकरणात. आणि आपल्या नव्या पिढीमध्ये काय झालं माहितीये का, काळानुसार आपली ती राहिली का नाही भावना, नुसत्या रील बनवून राहिल्या उ अंट वाम मामा. ते प्रमाण वाढले. बनू द्या ना, मला काही अडचण नाही, अजिबात हरकत नाही. माझा एक स्वभाव आहे की कोणाच्या सुखात आड यायचं नाही बाबा. प्रत्येकाला आपलं जीवन आनंद घेण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, तुम्ही बनवा ना रील, पण एखादा रील तुम्ही शिवरायांवर पण बनवा, एखादा रील तुम्ही संभाजी महाराजांवर पण बनवा, आणि एखादा रील तुम्ही हिंदू धर्मावर पण बनवा. 3 तुम्ही नाचण्याचे रील बनवले ना तर तुम्ही 3 धर्माचे बनवले पाहिजे. बॅलन्स ठेवलं पाहिजे आपली संस्कृती. आपण जर नाहीच केलं, धर्माला जर चिकटूनच नाही राहिलो तर कसे शिवाजी महाराज संभाजी महाराज जन्माला येतील? काय जन्माला येईल? पुष्पा मै झुकेगा नाही साला. बिघडल ते वातावरण. म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं जास्त भर आपल्या पुढच्या पिढीने दिला पाहिजे. तरुण जी आमची मंडळी आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीने, आता टिळा तर जवळजवळ पोरं लावायला लागली दादा. परवा तर एक नातू आजाला म्हटला टिळा लावा, हिंदू आहे आपण. आजोबाला म्हटलं हो नातू. आजोबाने आता जर नातवाचं पण जर नसल ऐकत, ज्ञानोबा तुकोबांचं नाही ऐकलं, द्या विषय सोडून.
पण नातवाचं पण नसल ऐकत आजोबा आणि लांडच ठेवीत असल कपाळ, तर आजोबा आता गेले तरी चालतील ना. त्यांनी ज्ञानोबा तुकोबांचं नाही ऐकलं ना, आता नातवं सांगताय हो. ही बारीक बारीक पोर आहे ना, ऐकायचंय तुम्हाला. भारत का बच्चा बच्चा, घ्या पुढची पिढी. आलं ना उत्तर. मी काय म्हणालो, भारत का बच्चा बच्चा, त्यांनी उत्तर दिलं जय जय श्री राम बोलेगा. आलं उत्तर घालून. ते म्हणणारच नाही ईश्वर अल्लाह तेरो नाम. ते काय म्हणतील, जो राम को लाए है हम उनको लाएंगे. म्हणजे आता किती चांगले धर्माचे दिवस आले आपल्याला. आता फक्त ही एकजूट आपण काय केली पाहिजे, टिकवली पाहिजे. दुर्दैवानं थोडी आपल्यात खेकडा प्रवृत्ती, खेकडा. महाराज ते परदेशामध्ये खेकड्यांचं प्रदर्शन भरलं होतं. अनेक देशांमधल्या लोकांनी आपापले खेकडे घेऊन त्या परदेशात गेले होते. आपल्या महाराष्ट्रातल्या एका पोरांनी वाचला, रे परदेशात खेकड्यांचं प्रदर्शन भरले. आपल्या महाराष्ट्रात कुठं खेकडे कमी, आपले पण खेकडे जगाने पाहिले पाहिजे म्हणून एका नदीकाठी गेला. भराभरा त्याने खेकडे भरले एका बरणीमध्ये आणि सगळे खेकडे घेऊन गेला ते परदेशात. टेबल ठेवलेले होते असे प्रत्येक देशासाठी स्वतंत्र. हे गेलं मजल दर मजल करत गेलं. त्या टेबलवर बरणी ठेवली, बरणीचं झाकण उघडलं आणि झाकण डायरेक्ट खिडकीतून बाहेर फेकून दिलं. परदेशातल्या एखाद्या माणसाला वाटलं की बा हा काय मूर्खपणा आहे असा. ते त्याच्या जवळ आलं आणि म्हटलं तुम्ही थोडे मूर्ख आहे का? म्हटलं काय जा, अहो एवढ्या लांबनं तुम्ही खेकडे घेऊन आले आणि हे प्रदर्शन 5 दिवस चालणार आहे, एका दिवसात नाही संपणार, आणि तुम्ही ते झाकण दिलं फेकून बाहेर, खेकडं जातील ना पळून सगळे, काय दाखवाल 5 दिवस? तो म्हणाला तुम्ही मूर्ख का, तुम्हाला कळालंच नाही विषय. हाच तर माझ्या प्रदर्शनाचा मूळ मुद्दा आहे, माझा विषयच तोय. काय हे आमच्या महाराष्ट्रातले उत्तम क्वालिटीचे खेकडे. काय यांचं वैशिष्ट्य आहे? म्हटलं यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्यातला एखादा खेकडा बरणीतून बाहेर पडण्यासाठी जर वर चढू लागला तर खालच्या खेकड्यांना करमत नाही, पोटात गोळा उठतो त्यांच्या, मनच लागत नाही त्यांचं, कशातच मन लागत नाही. आणि मग ते विकृत विचार, मग ते गेलं थोडंसं वरती का मग यांना ते सहनच होत नाही, मग हे रिॲक्शन देतात, त्याचे पाय वाढतात, बदकन खाली पडतं, ते पडतं. मग आता काय पायच वडले म्हटल्यावर पडणारच ना. ते पण म्हणतंय आपला टाइम आहे का. थोडा कालावधी उलटल्यानंतर ते ज्याने पाय वडले होते त्याला वाटतं आपण फॉर्म भरून पावा, ते वर चढायला सुरुवात करतं. ते मागच्या वेळी जे खाली पडलं ते म्हणतं इसी समय का तो इंतजार था, अब आएगा माझ्या खेल में. तू कधी फॉर्म भरतो तिथं वाट पाहत होतो मी. हे त्याचे पाय वडते, तो खाली पडतो. हे खेकडे म्हटले आपापसात भांडताय ना, रक्त भांबाळ होतील, अन्न पाणी नाही मिळालं तर तसेच मरतील, पण या काही खेकड्याला बाहेर पडू देणार नाही. मी विचार असा केला की ही खेकड्याची प्रवृत्ती माणसात कधी आली हो? त्याला भाऊ मोठा झालेला चालत नाही, त्याला मित्र मोठा झालेला चालत नाही, त्याला गावकरी मोठा झालेला चालत नाही. ही खेकड्याचीच प्रवृत्ती आहे ना. कदाचित बापूसाहेब खेकडे खाऊन खाऊन तर नसेल आली प्रवृत्ती, काही खेकडे पण खातात ना.
म्हणून संतांनी महत्वाचं काम काय केलं तर तुम्ही तुमच्या खानपानावर लक्ष द्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. जसे खाणार तुम्ही तसे तुमची बुद्धी होणार, तसे तुमचे विचार होणार. पुढच्या काळामध्ये एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुकोबाराय विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुकोबाराय विठ्ठला विठ्ठल विठ्ठल एक एका सह्य करू अवघे धरू सुपंथ का एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला कलियुगामध्ये संगे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये तुमच्या खिशात किती पैसा आहे याला महत्व नाही. कलियुगामध्ये तुमच्या व्यक्तिगत अंगात किती ताकद आहे याला महत्व नाही. कलियुगात तुमच्या फोनवर किती माणसं जमा होतात याला महत्व आहे. तुमचा फोन किती महागाचा याला कलियुगात महत्व नाही. त्या फोन मधले कॉन्टॅक्ट किती महागाचे त्याला महत्व आहे. काहीकडे मोबाईल 2 लाखाचा पण फोनच येत नाही. काहीकडे 1,500 डबड आहे पण सारखं वाजत आहे. उचला राव बोलायचे म्हणजे काय. कलियुगाची ताकद जर काय संघटना ही कलियुगाची ताकद आहे. कलियुगामध्ये एकत्रित राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संघटन वाढवण्यासाठी काय आपल्याकडे म्हण होती बघा काय गाव करील ते राव करू शकत नाही. आणि वस्तुस्थितीचे एकटा दुखता माणूस काही करू शकत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन आज मला सांगा संदीप शेठ झालटे संतोष भाऊ झालटे त्यांनी म्हटले असते किंवा नाही मी स्वतंत्र कार्यक्रम केले करता आला असता. गावात सहभागी होण्यात जो आनंद आहे तो एकटा करण्यात. म्हणून आमचे संतोष भाऊ झालटे काय म्हटले गावातल्या सप्ताहात मला सेवा द्या. आणि संतोष भाऊंनी फार आग्रह करून मला इकडे निमंत्रित केलं. आज ते रेल्वे प्रशासनात कार्यरत आहे. उत्तम शेती आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे. मनावर जर घेतलं तर माझी गाडी माय माडी माय बायकोची गोलगोल साडी एवढा विचार ते करून जगू शकतात, जिवंत राहू शकतात. काय त्यांना कोणाच्या दारात हात पसरायला जायचं गरज देवाने ठेवली नाही. पण हे साधू संतांचे वाडवडिलांचे संस्कार ना एक आज त्यांनी कदाचित घरात पण डाळबट्टे बनवता आले असते. त्यांना काय त्याला आचार्य बोलायला असतं बनव आमच्या फॅमिलीसाठी. काय इच्छा आहे की तो गोड घास प्रत्येकाच्या मुखात गेला पाहिजे. म्हणून गाव जेवणाचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं. याच्यातून काय वाढतं तर याच्यातूनच एकत्रीकरण वाढत आहे, याच्यातूनच संघटन वाढतं, याच्यातूनच नेतृत्व पुढे येत आहे. तर मी बरं सत्य कर्माला सगळे थोडी सहकार्य करते नाही ना करत. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे. आणि संतोष भाऊंच्या ती गोष्ट लक्षात आली की या धर्म कार्याला मी ज्यांनी कोणी हे बाजूने सगळे भगवे ध्वज जे रोवले, गाव सगळा परिसर भगवा केला, त्या सगळ्या सहकार्यांचं हार्दिक अभिनंदन. ते येतानाच भगवे ध्वज पाहिले ना का लक्षात येतं परिसर हिंदुत्ववादी. त्यामुळं खूप छान पद्धतीचं नियोजन केलंय. महान ऋषी कपिल मुनी महाराज यांच्या मंदिरानं पदस्पर्शानं तपश्चर्येनं पुनीत झालेला हा सगळा भाग परिसर. पाण्याचा जरी सोर्स कमी असला तरी उत्तम पशुपालन, उत्तम शेती आणि प्रामाणिकपणा या परिसरानं जोपासलेला आहे. नैतिकता सोडलेली नाही. अनेक वारकरी संप्रदायातील दिग्गज मोठी माणसं या उत्सवामध्ये गेल्या 24 वर्षांपासून सातत्याने सक्रिय आहे. आता पुढच्या पिढीच्या वरती जबाबदारी सोपवण्याच्या ते तयारीत आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या पिढीच्या ते परीक्षा घेत आहेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा हा उत्सव भव्य 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 होत जाणार. माता भगिनींची चांगली उपस्थिती आहे. तरुण सहकारी हिंदुत्ववादी चळवळीतले सगळे संघटनांचे अनेक आज मला तरुण दिसतात. आमचा एक सहकारी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरच बांधतोय दिंडोरी तालुक्यात. दिंडोरीचे तालुका बापूसाहेब भेने. फार त्यांचं पूर्वीपासून तळमळ. मी अशी तळमळीची मंडळी येत राहतात जन्माला. त्यामुळे समाजामध्ये धर्माचं वातावरण टिकून राहतं. अनेकांनी मी म्हणालो धर्म संपवण्याचा प्रयत्न केला, धर्म काही संपला नाही. बाबराला सुद्धा वाटलं बाबा अयोध्येत यांना रामलय पवित्र आहे, रामलय यांचं रक्षण करतोय, भूत आलं तरी हे जय श्रीराम म्हणतात. त्याला वाटलं आपण काय करू, रामाचं मंदिर पाडू, धर्म यांचा संपय. खरं सांगा धर्म संपला? अहो बाबऱ्यांनी पाडलं ते मंदिर छोटं होतं, मोदींनी बांधलं ते लय मोठे. आता बाबऱ्याच्याकडे अवलादीला वाटलं परत पाडायचं, पिलर तरी हलल. आणि त्या ऐतिहासिक विजयाला 1 वर्ष पूर्ण झाला. काल तिथीनुसार तो उत्सव साजरा झाला. एक लक्षात ठेवा, हा विजय छोटा नाहीये. हा 500 वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला विजय आहे. राम मंदिर हा प्रकार कृपया कोणी हलक्यात घेऊ नका. ते अभूतपूर्व यश आहे. आणि म्हणून मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिनाचा हा पर्व काळ, हा पौष महिना. त्या निमित्तानं आपण सगळ्या हिंदू बांधवांनी त्याचा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. एकत्रित येऊन हीच बाब लक्षात घेऊन ज्या महाराष्ट्राच्या मातीत हिंदू धर्म टिकवण्यासाठी सिंहाचा वाटा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेल्या अलंकापुरी अर्थात आळंदी नगरीमध्ये येत्या 22/1/2024 ला वार बुधवार आहे. त्या दिवशी हिंदू महोत्सव 2025 असा कार्यक्रम सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केला. तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे, त्या कार्यक्रमामध्ये हिंदुत्ववादी चळवळीतील अनेक जी सहकारी आहेत त्यांची मनोगत आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्माचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती. अनेक महाराष्ट्रातील आमदार मंडळी तिथं उपस्थिती देणार आहे. अनेक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार मंडळी तिथे भेट देणार आहे. फ्रूटवाले धर्मशाळा आळंदी देवाची त्या प्रांगणामध्ये आपण तो हिंदू महोत्सव घेतोय. संध्याकाळी 4 वाजता आपल्याला तो कार्यक्रम सुरू करायचा आहे. तर आपला कालावधी आहे. तर ज्या माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांना त्या उत्सवामध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा उत्सव आपल्याला दरवर्षी करायचा आहे.
विसर पडू द्यायचा नाही. पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं पाहिजे की हिंदू धर्म संपत नाही, हिंदू धर्म वाढतो आणि त्यासाठी आपण तो उत्सव करतोय. तर माझ्या हिंदुत्ववादी संघटनांची जी सगळी सहकारी वारकरी संप्रदायाची जी सगळी आमची महाराज मंडळी सगळ्यांना विनंती आहे की त्या हिंदू महोत्सवाचं आजच तुम्हाला निमंत्रण, मी त्या कार्यक्रमाचा संपर्क प्रमुख आहे. तर आपल्या सर्वांना विनंती, तमाम महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी चळवळीतल्या सगळ्याच सहकाऱ्यांना आणि हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आपला धर्म टिकवण्यासाठी कटिबद्ध व्हावं अशी विनंती करतो. भजन सम्राट वारकरी संप्रदायाचं वैभव अंबादासजी महाराज बोराडे, भजन सम्राट वारकरी संप्रदायाचं वैभव जालिंदर महाराज बोळीज, भजन सम्राट विजयजी महाराज साठे, भजन सम्राट आकाशजी महाराज गिडगे, भजन सम्राट इतर सगळी मान्यवर मंडळी व गोड अशी आवाज साथ करणारे मृदंग सम्राट अर्जुन महाराज गांगुर्डे, या सगळ्या मान्यवरांचे मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज ज्यांनी सौजन्य अन्नदान दिले असे सन्माननीय श्री संतोषराव भास्करराव झालटे, श्री अंबादासराव दादा झालटे, श्री दत्ता अर्जुन झालटे, या सगळ्या दत्तात्रयजी, सन्माननीय श्री दानशूर दाते दत्तात्रय भाऊ गुंजाळ यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुरुवर्य बहुरूपी बाबा वाघमोडे बाबा, श्री 108 शिवगिरीजी महाराज, श्री राजू बाबा वैकुंठवासी हरिभक्तीपारायण रखमाजी बाबा हरिभक्तीपारायण, श्री रंगनाथ बाबा झालटे, झालटेंच्या घरात आहे का बाबा? जय श्रीराम. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे त्या हरीचे दास जन्म घेते. बरं झालं, चला. नाही तर मग झालट्यांच्या घरात डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पोल्ट्री फार्म वाले आहे, बाबा पाहिजे, बाबा पण आहे, बॅलन्स आहे. तर आमचे झालटे बाबा, बाबांचे सगळ्यांच्या या मान्यवरांच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला गेली 24 वर्षांपासूनचा अखंड हरिनाम सप्ताह, तरुणांचा उत्साह आज मला या कार्यक्रमाचं साक्षीदार होता आलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. गुरु माऊली साऊंड सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग, मंडप व्यवस्था, लाइटिंग, आपल्या सर्वांचे धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, गणपती मंडळांचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे नतमस्तक. ज्ञानेश्वर